नमस्कार मंडळी. तुम्ही पाहत आहात सिरी स्पॉट मराठी. आणि आज आपण जाणून घेणार आहोत एका प्रतिभावान अभिनेत्रीबद्दल जिने आपल्या अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनात आपली छाप सोडली आहे. होय, आपण बोलत आहोत कमली या मालिकेत झळकलेल्या अभिनेत्री विजया बाबर यांच्याबद्दल. विजया बाबर यांचा जन्म 1995 मध्ये महाराष्ट्रात एका सुसंस्कृत आणि मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचं बालपण खूपच साधं आणि संघर्षमय होतं. त्यांचे वडील शेती करत होते, तर त्यांची आई घर सांभाळणारी आणि अत्यंत कष्टाळू गृहिणी होती. विजयाला आज जिथे आपण पाहतो तिथे पोचवण्यामागे तिच्या आईचं मोलाचं योगदान आहे. लहानपणापासूनच विजयाला नृत्य, अभिनय आणि नाटक याची प्रचंड आवड होती. तिच्या आईने तिचा हा छंद ओळखून तिला भरपूर प्रोत्साहन दिलं. घरातल्या आर्थिक अडचणी असूनही तिच्या आईने कोणताही आडपडदा न ठेवता विजयाचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी झटत राहिली. विजया बाबर यांनी शिक्षणातही चांगली प्रगती केली. त्यांनी कला शाखेतून पदवी मिळवली. कॉलेजमध्ये असताना त्या अनेक सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभागी होत असत. याच दरम्यान एका नाट्यस्पर्धेत त्यांची अभिनयाकडे पहिली खरी ओळख झाली. तिथूनच त्यांचं आयुष्य कलाटणी घेऊ लागलं. एका छोट्याशा नाटकात काम करत असताना एका कास्टिंग डायरेक्टरचं त्यांच्यावर लक्ष गेलं आणि त्यांना पहिल्यांदाच एका छोट्याशा टीव्ही मालिकेचं काम मिळालं. खरी प्रसिद्धी विजयाला मिळाली ती कमली या झी मराठीवरील मालिकेतून. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडली. तिचा नैसर्गिक अभिनय, डोळ्यांमधील भाव आणि संवादफेक ही प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली. या मालिकेत ती एका साध्या, प्रेमळ पण स्वाभिमानी मुलीची भूमिका साकारते, जी अनेक महिलांच्या आयुष्यातील संघर्षांचं प्रतिनिधित्व करते. विजया बाबर यांचं म्हणणं आहे की जर माझ्या आईने माझ्यावर विश्वास ठेवला नसता तर मी कधीच अभिनय विश्वात पाऊल टाकू शकले नसते. विजयाची आई अत्यंत साधी आहे. ती कधी प्रसिद्धीच्या झोतात राहिली नाही, पण विजयासाठी ती नेहमीच आधारस्तंभ राहिली आहे. शूटिंगसाठी मुंबईला जाताना तिच्या आईने तिला सोबत पाठवलं आणि तिच्या प्रत्येक निर्णयामागे खंबीरपणे उभी राहिली. विजया तिच्या आईला माझं आभाळ आणि माती दोन्ही म्हणते. तिच्या प्रत्येक यशाचं श्रेय ती आपल्या आईला देते. अनेक मुलाखतींमध्ये विजयाने हे खुलेपणानं सांगितले आहे की आई नसती तर मी आज इथे नसते. कमली मालिकेनंतर विजयाला अनेक मालिकांमधून ऑफर येऊ लागल्या. तिच्या अभिनयाची प्रशंसा केवळ प्रेक्षकांनीच नाही तर समीक्षकांनीही केली. तिला झी मराठी पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं. तिने काही छोट्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे, जसं की सामाजिक संदेश देणारे शॉर्ट फिल्म्स, स्त्री सक्षमीकरणावर आधारित व्हिडिओज, ज्यामुळे तिचा एक वेगळाच चाहता वर्ग निर्माण झाला. विजयाबाई अजूनही अविवाहित आहे आणि सध्या तिचं संपूर्ण लक्ष तिच्या करिअरवर आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असून तिथे ती आपल्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडिओज पोस्ट करत असते. आईसोबत जेव्हा ती घरात असते तेव्हा ती संपूर्णपणे साधेपणानं वागते. तिला ग्रामीण जीवनाची ओढ आहे आणि ती म्हणते, शूटिंग संपल्यावर आईसोबत अंगणात बसून गप्पा मारणं हेच माझं खरं सुख आहे. विजया बाबर ही आज अनेक तरुण मुलींसाठी एक प्रेरणा ठरली आहे. आपल्या आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या मेहनतीवर तिने हे यश मिळवलं आहे. सध्या ती 2 नवीन मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि एका चित्रपटाची तयारीही सुरू आहे. तिच्या कामात ती प्रामाणिकपणानं वागते आणि म्हणते, मी अभिनयाला एक साधना मानते आणि आईला माझं दैवत. मित्रांनो, अशी आहे आपल्या लाडक्या कमली अर्थात विजया बाबर यांची प्रेरणादायी कहाणी. तुम्हाला तिची ही यशोगाथा कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.